विचार करा की तुम्ही एक सुपर हिरो आहे. तुम्ही एक मार्वलचा सुपर हिरो आहे असं विचार करा. आणि तुमच्याकडे एक्स-रे व्हिजन आहे आणि तुमच्याकडे एक्स-रे व्हिजन असल्यानंतर तुम्ही काय करू शकणार, की तुम्ही आरपार बॉडीच्या बघू शकताय. तर तुम्ही जर तुमच्या हाताकडे जर असं बघायला लागला तर तुम्हाला काय काय दिसणार? तुम्हाला फक्त स्किन नाही दिसणार किंवा तुम्हाला फक्त तुमचं ब्लड नाही दिसणार. त्याबरोबर तुम्हाला खूप छोटे, छोटे, छोटे कंपार्ट्समेंट्स दिसतील आणि हे जे कंपार्ट्समेंट्स असतात, याच कंपार्टमेंटमध्ये रात्रंदिवस काम चालू असतं. काम कोणतं कोणतं चालू असतं? इटिंग, बरोबर आहे. एनर्जी मेकिंग, इटिंग झालं, एनर्जी मेकिंग झालं, अशा बऱ्याच गोष्टी चालू असतात. तर त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगायची म्हणजे तुम्हाला, दे आर मेकिंग एनर्जी, दे आर रिपेअरिंग टिश्यूज, दे आर सेंडिंग मेसेजेस, यस, इवन हेल्पिंग युअर डे ड्रीम ड्युरिंग माय लेक्चर. म्हणजे तुम्हाला सांगायची एक गोष्ट की एवढी सगळी कामं अहोरात्र रात्रंदिवस चालू असतात. तर ही कामं करतंय कोण? यस, तुमच्यासारखाच एक सुपर हिरो आहे. त्याला आपण म्हणतो सेल्स. सेल्स म्हणजेच पेशी, सेल्स म्हणजेच कोशिका. तर सेल्स ह्या ज्या असतात आपल्या बॉडीचा सगळ्यात महत्त्वाच्या पार्ट असतात आणि सेल्सशिवाय आपण असू शकत नाही. जसं तुम्ही जर विचार केला, एक बिल्डिंग आहे खूप मोठी आणि त्या खूप मोठी बिल्डिंग आहे, एक कॅसल आहे समजा, आणि त्या कॅसलचा सगळ्यात छोट्यात छोटा जो पार्ट जर आपण बघितला, इट इज नथिंग बट अ ब्रिक. बरोबर आहे. ब्रिक म्हणजे एक वीट आहे. तसंच आपल्या पूर्ण बॉडीचा सगळ्यात छोटा छोटा पार्ट ते म्हणजे आहे सेल्स. तुम्ही जर सुईचं टोक जरी घेतलं तर त्या सुईच्या टोकावरती जवळजवळ लाखो करोडो सेल्स मावू शकतात. एवढा त्या सेल्सचा आकार छोटा असतो. म्हणजे त्या पेशींचा आकार एवढा छोटा असतो, एवढं लक्षात घ्या. आपण सेलच्या साईजबद्दल आपण पुढं लेक्चरमध्ये बोलणारच आहोत. पण तुम्हाला आता काही इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला मी सांगत आहे, तुम्ही लक्षात ठेवा. तुमच्या बॉडीमध्ये जवळजवळ 37 ट्रिलियन सेल्स असतात. किती? 37 ट्रिलियन सेल्स. नॉट अ जोक. आणि तुम्ही एका सेकंदाला एक सेल मोजायला जर चालू केलं तर तुमच्या बॉडीमधल्या सगळ्या सेल्स जर मोजायचं झालं तुम्ही, तर एका मिनटाला तुम्ही 60 सेल्स, सॉरी, हां बरोबर आहे, एका मिनटाला तुम्ही 60 सेल्स मोजणार. बरोबर आहे. एका तासामध्ये तुम्ही बघा कसं, एका मिनटाला जर 60 तर 60 मिनटाला 3600 सेल्स मोजणार. असं जर तुम्हाला काउंटिंग करायला लागलं तर तुम्हाला लाखो वर्ष जातील, माहिती आहे का? ठीक आहे. तर एवढ्या मोठ्या प्रमाणावरती सेल्स तुमच्या बॉडीमध्ये असतात, हे लक्षात घ्या तुम्ही. प्रत्येक सेल ही एक छोटीशी मिनी फॅक्टरी असते. मिनी फॅक्टरी म्हणलं की लक्षात घ्या तुम्ही, काही असतात कन्स्ट्रक्शन वर्कर. फॅक्टरी म्हणजे काय की त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन आलं. तर मसल सेल्स असतात, नर्व सेल्स असतात, काही शेप सेल्स असतात. आता मसल सेल्स दे आर द कन्स्ट्रक्शन वर्कर्स. काही न्यूरॉन्स जे असतात, न्यूरॉन्स दे आर द इंजिनियर्स, दे आर सेंडिंग द मेसेजेस टू ऑल द सेल्स. तर न्यूरॉन्स म्हणजेच नर्व सेल्स कुठं असतात आपल्या सांगा? त्या आपल्या ब्रेनमध्ये असतात. आणि आपल्या ब्रेनमधल्या ज्या सेल्स असतात त्या कंटिन्युअसली बाहेरील स्टिम्युलस काय करतात? रिसीव्ह करतात. ठीक आहे. उदाहरणार्थ समजा उन्हाळा आला, पावसाळा आला, हिवाळा आला, तर तुम्हाला बघा हिवाळ्यामध्ये आपोआप तुम्हाला आईस्क्रीम खाण्याचं क्रेविंग होतं. एम आय राईट? तुम्हाला पण होतं ना क्रेविंग, की उन्हाळा आला की गार पाणी पिण्याचं क्रेविंग होतं किंवा काहीतरी उसाचा रस पिण्याचं क्रेविंग होतं. तर हे का होतं? तर बाहेरील सेल्स काय करतात की बाहेरील स्टिम्युलस रिसीव्ह करतात आणि तो स्टिम्युलस जो असतो, तो मेसेज जो असतो तो ब्रेनकडे जातो आणि ब्रेन त्याच्यावरती काय करतो? ब्रेन त्याच्यावरती पूर्णपणे प्रक्रिया करतो आणि ब्रेन त्याच्यावरती प्रक्रिया करून काय करतो सांगा? तो परत वेगवेगळ्या मसल्सकडं, वेगवेगळ्या ऑर्गनकडं मेसेज पाठवत असतो आणि तो मेसेज पाठवल्या कारणानं काय होतं सांगा? की आपल्याला कळतं की हां, काहीतरी आपल्याला खावं वाटते, काहीतरी आपल्याला. तसंच उन्हाळा आला, तसंच समजा उन्हाळ्याचं बोलणं झालं, तसंच समजा हिवाळा आला. हिवाळा आला की तुम्हाला बघा आपोआप गारवा बॉडीला लागायला चालू होतो. मग तुम्ही गरम कपडे शरीरावरती तुम्ही घालत असताय. तर अशा प्रकारे हा जो स्टिम्युलस असतो तो रिसीव्ह करण्याचं काम पण या नऊ सेल्स करत असतात. मसल सेल्स बोलतो, दे आर द कन्स्ट्रक्शन वर्कर्स. आता काय बोलूया शेप सेल्स. शेप सेल्स म्हणजे काय आहे की इट इज रिलेटेड टू स्टमक.
तुम्हाला भूक लागली हे कसं समजतं सांगा? तुम्हाला भूक लागली हे तुम्हाला कसं समजतं? एक्झॅक्टली सेल्सच तिथं काम करत आहेत. म्हणजे एव्हरी टाईम, बरोबर आहे? एव्हरी टाईम एव्हरीवेअर यू आर लिव्हिंग बिकॉज ऑफ द सेल्स. तुम्ही जगत आहात सेल्समुळं, बरोबर आहे? सेल्स नसेल तर तुमचा नामोनिशाण असण्याचं काहीच कारण नाही, बरोबर आहे? सेल्स आहे म्हणून तुम्ही आहे. सेल्स जिवंत आहेत म्हणून तुम्ही आहे. सेल्स काम करतायत म्हणून तुम्ही जिवंत आहे, बरोबर आहे? शेप सेल्सबद्दल बोलत आहोत आपण. शेप सेल्स म्हणजे काय? तर स्टमक सेल्स म्हणा थोडक्यात. तुम्ही जे अन्न घेता त्याच्यावरती प्रक्रिया करणं, फूड प्रोसेसिंग करणं, जे अनवॉन्टेड मटेरियल आहे ते शरीराच्या बाहेर टाकणं, जे वॉन्टेड मटेरियल ते फक्त शरीरामध्ये घेणं, त्याच्यावरती प्रक्रिया करणं, एनर्जी तयार करणं. आणि एनर्जी तयार करण्यासाठी माहीत आहे तुम्हाला परत सेल्सच काम करत असतात. म्हणजे यू आर नथिंग विदाऊट द सेल्स. तुम्ही सेल्सशिवाय काहीच नाही आहे. त्यामुळं इतका महत्त्वाचा पार्ट आपण जर मिस करत असाल तर तुम्ही बरोबर व्हिडिओवरती क्लिक केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हाला सेल्सच्या बाबतीत सर्व काही इन्फॉर्मेशन देण्याचं माझं काम आहे. विश्वास ठेवा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. तुम्हाला सेल्सची पूर्ण माहिती मी देणार आहे. तर सेल्स म्हणजे काय? तर तुमच्या बॉडीचा सगळ्यात छोटा बिल्डिंग ब्लॉक आहे, हे लक्षात ठेवा. 37 ट्रिलियन्स ऑफ सेल्स तुमच्या बॉडीमध्ये आहेत. यू आर नथिंग विदाउट द सेल्स. सेल्स आर द रिझन फॉर युअर लिव्हिंग. ठीक आहे, लक्षात घ्या. तर हीच जी मायक्रोस्कोपिक वर्ल्डची जर्नी आहे ते आपण आजपासून सुरू करत आहोत. तर याच मायक्रोस्कोप वर्ल्डची जर्नी जर तुम्हाला शेवटपर्यंत तुम्ही करणार असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघा. आपण सुरुवात करतो आहे. फक्त तुम्हाला इंट्रोडक्शनमध्ये मी तुम्हाला सांगायचं होतं. तर सेल्स ह्या एक सुपर हिरो आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, तर चला सुरुवात करूया की सेल्सची एक डेफिनेशन बघूया आपण. ठीक आहे, सेल्सची डेफिनेशन बघूया. अ सेल इज द स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ द लाईफ. सेल इट इज नथिंग बट इट इज द स्ट्रक्चरल अँड द फंक्शनल युनिट ऑफ लाईफ. बरोबर आहे? तर ही झाली डेफिनेशन ऑफ द सेल्स, बरोबर आहे? आता आपण फन फॅक्ट सांगतो तुम्हाला काही. सम सेल्स आर दॅट मच स्मॉल की तुमच्या सुईच्या टोकावरती मिलियन्स ऑफ सेल्स राहू शकतात. मग अशीच बोललो मी तुम्हाला. सेल्स ह्या मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहेत. सेल्स ह्या मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर आहे. ते मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर म्हणल्यानंतर बरोबर आहे, सुईच्या टोकावरती तुम्हाला लाखो करोडो सेल्सचा बंच तुम्ही ठेवू शकताय. आणि काही काही सेल्स एवढ्या मोठ्या असतात. ऑस्ट्रिचचे एक माहिती आहे तुम्हाला, तुम्ही जर नारळ बघितला तुमच्याकडे, नारळाचा आकार एवढा एवढा असतो बघा, आणि त्या नारळात एवढ्या आकाराचं एकच सेल असते. ऑस्ट्रिच एग सगळ्यात जगातली सगळ्यात मोठी सेल आहे बघा ही, बरोबर आहे? तर सेल्सच्या साईजबद्दल आपण बोलणार आहे पुढं. तत्पूर्वी तुम्हाला मी काही गोष्टी सांगितल्या, बरोबर आहे? आता महत्त्वाचा पार्ट येतो की कोण होता तो की सेल्सचा शोध लावला पहिल्यांदा. सेल्सला नाव सेल्स हे कसं पडलं ह्याच्याबद्दल आपण थोडं बोलूया. तर एक सायंटिस्ट होऊन गेला 1665मध्ये. 1665मध्ये एक सायंटिस्ट होऊन गेला ज्याचं नाव होतं रॉबर्ट हुक. रॉबर्ट हुकनं आपल्याला माहिती आहे झाडाचा बुंदा तुम्हाला माहीत आहे. तर त्यानं सिम्पल तो माहीत आहे सेल्स आर मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर. सेल्सला तुम्ही उघड्या डोळ्यांनी बघू शकत नाही. मी पहिल्यांदा सुरुवातीला जर इंट्रोडक्शनमध्ये म्हणलं असेल की बघा तुम्ही जर सुपर हिरो असाल तसं नाही घडत. तुम्हाला सेल्स जर ऑब्झर्व करायचं झालं, सेल इट इज अ मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर. आणि हे जर मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चर तुम्हाला जर बघायचं असेल तुमच्या उघड्या डोळ्यांनी तर यू विल बी नीडिंग अ मायक्रोस्कोप. तुम्हाला एका मायक्रोस्कोपची गरज आहे. मग तुम्ही त्या मायक्रोस्कोपची जी तुमच्याकडे आहे सिम्पल मायक्रोस्कोप तर तुम्ही बघू शकता सेल्स. ठीक आहे, तर रॉबर्ट हुक त्यावेळेस 1665मध्ये त्याकडे सिम्पल मायक्रोस्कोप होता. त्यातनं झाडाच्या बुंद्यावर जे कॉर्क असते, कॉर्क म्हणजे झाडाचं, ठीक आहे, तर त्यानं त्याच्या मायक्रोस्कोप खाली त्याला बघितलं तर त्याला काही कंपार्टमेंट्स दिसले. त्यावेळेस त्यानं सेल असं नाव त्याला दिलेलं नव्हतं. सेल असं नाव त्यानं त्याला दिलेलं नव्हतं. मग त्या ज्या सगळे जे कंपार्टमेंट दिसत होते जणू काही आपलं म्हणतात बघा की सेल्स म्हणजे कसं बघा जसं आपलं हे असतं बघा काय म्हणतात त्याला मला लक्षात येत नाही.
ते अतिरेकीच म्हणते, सॉरी, दरोडेखोर, चोर यांना ठेवतात बघा, ते त्याला काय म्हणतात, ते स्ट्रक्चर असते त्याला, कारागृह झाले मराठीत, शुद्ध मराठी झालं. जेलमध्ये कशा सेल्स असतात तसा सेलसारखं स्ट्रक्चर त्याला दिसलं म्हणून त्याला सेल्स असं म्हणलं. हे लक्षात ठेवा. कधी काय होतं की काय वेळा मला शब्द आठवत नाहीत, तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की मी बरोबर आहे का. ठीक आहे. आता मी तुम्हाला सेल थेअरीबद्दल बोलणार आहे थोडं. सेल थेअरी. आता सेल थेअरी म्हणजे काय ते तुम्हाला समजणारच आहे. आता काही ब्रिलियंट सायंटिस्टची मी नावं इथं सांगतोय बघा. तर पहिला सायंटिस्ट आहे मथियास शिल्डन आहे, नंतर थिओडर श्वान आहे, नंतर आहे रुडॉल्फ विर्चो. तर असे वेगवेगळे 3 सायंटिस्ट होते आणि या 3 सायंटिस्टने एकत्रित येऊन काय केलं की एक सेल थिअरी मांडली. तर ती सेल थिअरी काय होते मी तुम्हाला सांगतो एक एक वाक्य. ठीक आहे. तर पहिलं वाक्य आहे बघा, ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आर मेड अप ऑफ 1 or more सेल्स. ठीक आहे. दॅट वॉज द फर्स्ट sentence of their theory. The second one is the cell is the basic unit of structure and function. Already I have told that what is the cell and the definition of the cell. तर ही झालं second one. The third one is all cells come from pre-existing cells. काही सेल्स तयार होतात पण त्या तयार होण्यासाठी त्यांना कशा तयार होतात, त्या पूर्वीच्या सेल्सपासून तयार होतात. तर सेल्स ह्या फक्त काही नर्व सेल्स नाही आहेत, मसल सेल्स नाही आहेत किंवा शेप सेल्स नाही आहेत, त्या स्वतःचं रिप्रोडक्शन स्वतः करू शकतात. सेल्स कॅन रिप्रोड्यूस देमसेल्स, स्वतः रिप्रोड्यूस करू शकतात. बरोबर आहे. आणि सेल्स कॅरी जेनेटिक मटेरियल. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सांगायचं म्हणजे सेल्सकडे स्वतः जेनेटिक मटेरियल असतं आणि जेनेटिक मटेरियल असल्या कारणाचं मग ते स्वतःच्या कॉपी तयार करू शकतात. त्यांच्याकडे DNA असतो, त्यांच्याकडे RNA असतो. तर हळूहळू DNA म्हणजे काय, RNA काय आहे, हे सगळ्या गोष्टी आपण पुढे जाऊन शिकणारच आहे. पण तत्पूर्वी तुम्हाला हे थोडंसं मी सेल थिअरीबद्दल बोलत आहे. एनर्जी फ्लो ऑकर्स इनसाइड द सेल्स. म्हणजे मेटाबॉलिझम जे घडत असतं सेलच्या इनसाइड घडत असतं, काही वेळा सेलच्या बाहेर पण घडत असतं. सेल्सच्या मध्ये जो स्पेस आहे तिथं पण काही वेळा काही गोष्टी घडत असतात, त्यापुढे आपण शिकणारच आहे हळूहळू. तर या सफरवरती जात असताना मी तुम्हाला सगळ्यात आता फक्त ओळख करून दिलेली आहे. बरोबर आहे. तर परत त्याच्या पुढचा पार्ट पण आपण शिकणार आहे. तर हा जर व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. दिस इज जस्ट इंट्रोडक्शन, दिस इज जस्ट स्टार्ट. पिक्चर अभी बाकी है दोस्त. ये तो ट्रेलर है. ट्रेलर में हमने सिर्फ अभी क्या पढ़ा है, सेल्स क्या होती है, सेल्स काय असतात, सेल म्हणजे काय, सेल आपल्याला कुठं बघायला मिळते. बरोबर आहे. आणि सेलचं स्ट्रक्चर झालं, साईज झालं, ते आपण येणाऱ्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहे. तर हे जर सगळी तर शिकवायचं आता इथं एकाच लेक्चरमध्ये घ्यायचं म्हणलं तर लेक्चर होईल 1.5-2 तासाचं आणि तुम्हाला एवढा बघायला वेळ नसतो. बरोबर आहे. पण वेळ काढत राहा. कुठलाही परफेक्ट असा वेळ नसतो. तर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आणि तुम्हाला भरपूर सारं नॉलेज मिळेल. तर आपण पुढच्या लेक्चरमध्ये याचा पुढचा पार्ट शिकणार आहे. तर जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे आपलं बेल आयकन आहे ना, ते बेल आयकन ऑलवरती सेट करा. म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओ याच्यावरती येणार आहे, या लेक्चर सिरीजवरती येणार आहे, तर ही लेक्चर सिरीज जी आहे, ह्या लेक्चर सिरीजला जॉईन व्हायचं असेल तर पटकन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन ऑलवरती सेट करा. थँक्यू ऑल ऑफ यू फॉर द वॉचिंग. थँक्यू वन्स अगेन.